श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला सत्य अनुभवावरील एक कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुमचाही स्वामींवर विश्वास 100 पटीने वाढेल. कारण खूप मोठं संकट आल्यानंतरसुद्धा स्वामी कसं त्याच्या भक्ताला एका रात्रीतून चमत्कार करून वाचवतात, त्याबद्दल ही कथा आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यातसुद्धा कधीकधी अशी परिस्थिती येते की कुठलाही मार्ग सापडत नाही. त्यावेळेस स्वामी आपल्यावर नक्की कृपा करतात. ते अशक्य गोष्टसुद्धा शक्य करतात. फक्त आपला विश्वास दृढ असला पाहिजे. ही कथा 30 वर्षापूर्वीची आहे. एका खेडेगावातली आहे. एका आईची आणि तिच्या मुलीची स्वामींवर श्रद्धा असलेली गोष्ट आहे. त्यांच्या आयुष्यात स्वामींनी कशी अशक्य गोष्टी शक्य केल्या त्याची ही कथा आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि एक छानशी कॉमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. तर ही कथा एका छोट्या गावातली एका मुलीची आहे. त्या आईचं नाव होतं सुमन आणि त्या मुलीचं नाव होतं मधू. तर सुमन ही अत्यंत स्वामीवर श्रद्धा असलेली महिला होती आणि तिने तिच्या मुलींनासुद्धा स्वामी हे जगात एकमात्र अडचणीत वाचवणारे आपले देव आहेत असं ती सतत तिच्या मुलींना सांगायची. तर लहानपणापासून ती ही मुलींना स्वामी सेवा करायला लावायची की काही नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ उठता बसता म्हणत चला. त्या आईची स्वामींवर अत्यंत श्रद्धा होती. असेच दिवस जात होते. सुमन 14 वर्षाची मधू ही 14 वर्षाची झाली आणि तिच्या पायाला एक दिवस ती रात्री झोपलेली असताना तिच्या पायाला सूज आली. ती सूज 2-3 दिवस वाढतच राहिली. मग त्यांना असं वाटलं की आपण गावातल्या छोट्या डॉक्टरांना दाखवावं. मग ते तिला घेऊन गावातल्या डॉक्टरांकडे गेली. गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं की जी ही सूज एक गाठ आहे म्हणे, तुम्ही शहरातल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवा. ते खूप घाबरले कारण त्यावेळेला लोकांमध्ये खूप संभ्रम असायचा आजारपणांबाबत. मग सुमनलाही असं वाटायचं की आपल्या मुलीला काय झालं असेल. आणि मधू तर शाळेत जात होती. ती 3-3.5 किलोमीटर एक पायी चालत जायची. मग तिची शाळाही बंद झाली. मग त्यांनी मुलीला घरी ठेवलं. शहरातल्या डॉक्टरांकडे दाखवलं तर डॉक्टरांनी शहरातले त्यांना सांगितलं की ह्या पायाचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि ती गाठ तुम्हाला काढावी लागेल. ते घरी आले पण सुमनला खूप वाईट वाटत होतं की आपल्या मुलीचं आता ऑपरेशन होणार, काय होणार, हिच्या लग्नाच्या बाबतीत काही अडचणी येतील का, समाज काय म्हणेल, हिला काही आजार आहे का, पायाने परत चालता येईल का, असे तिच्या मनात असंख्य प्रश्न. कारण ती एकदम सर्वसाधारण कुटुंबातली महिला होती, अगदी शेतीकाम करणारी. आणि तिचे विचारही तसेच होते. तिला वाटायचं आपल्या मुलीला जर काही झालं तर समाजाची तिला खूप भीती वाटायची की समाज काय म्हणेल, आपल्या मुलीला काय अडचणी येतील का पुढे मोठं झाल्यावरती. मग ती असा विचार करायची. पण तिची स्वामींवर खूप श्रद्धा होती. तिला माहीत होतं स्वामी काहीतरी चमत्कार नक्की करतील. आणि मग तिने स्वतः गुरुचरित्राचे पारायण केले आणि तिच्या मुलीला सांगितलं की म्हणे 2 दिवसांनी तुझं ऑपरेशन आहे, तर तू एक काम कर, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुला जमेल तसा जप कर. उठता बसता तुला काम करताना फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. त्या मुलीचीही स्वामींवर श्रद्धा होती कारण तिनेही लहानपणापासून आईच्या तोंडात फक्त स्वामींचंच नाव ऐकलेलं होतं. त्यामुळे तिने विश्वास ठेवला आणि आईने सांगितल्याप्रमाणे ती पण स्वामींचा जप दिवस रात्र करू लागली. 2 दिवसानंतर तिचं ऑपरेशन होतं. तिचे आईवडील मधूला घेऊन हॉस्पिटलला गेले आणि ते गेटमध्ये प्रवेश करणार त्यावेळेला सुमनच्या लक्षात आलं. ती तिच्या वडिलांना म्हटली मधूच्या की अहो म्हणे माझ्या बहिणीलासुद्धा अशाच गाठी यायच्या म्हणे, तेव्हा माझे वडील इथल्याच एका डॉक्टरांना दाखवायचे, येता का म्हणे आपण दाखवून बघू. तर वडील म्हटले नाही आता ऑपरेशन आहे, आता कसं काय दाखवायचं. पण मग ती म्हटली चला एकदा दाखवून बघूया. मग ते मुलीला घेऊन तिथं हॉस्पिटलला गेले. त्या डॉक्टरांनी तिला 2 इंजेक्शन दिले, 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि सांगितलं 2 दिवसानंतर मला पुन्हा येऊन दाखवा. आता यांचा जप चालूच होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आईचा आणि तिच्या मुलीचा. आणि 2 दिवसानंतर त्या मुलीची गाठ हळूहळू कमी व्हायला लागली. 2 दिवसानंतर ते पुन्हा हॉस्पिटलला गेले, डॉक्टरांना दाखवलं. तर डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनची गरज नाही, गोळ्या घेतल्यानंतरसुद्धा ह्या मुलीची गाठ पूर्णपणे बरी होईल. त्यावेळेला सुमन आणि तिची मुलगी मधू यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू चालू होते. स्वामींनी त्यांच्यावर किती मोठी कृपा केली हे त्यांना कळलं होतं आणि स्वामी ह्या विश्वात आहे ह्याचा पण त्यांना अनुभव आलेला होता. आणि असं करून त्या मुलीचं ऑपरेशन हे टळलं. तुम्हालाही जर अशी काही स्वामींचा अनुभव आलेला असेल तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी संकटे पूर्ण नाहीसे करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास